नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगडे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 9 ऑगस्ट आणि थोडासा उशीर झाला होता निघायला, पण ठीक आहे, आपण निघलो आणि कशा प्रकारे काम केलंय आणि दिवस थोडासा म्हणजे एक 8-10 दिवस झाले स्लोच काम चालू आहे. तर त्याच्यातल्या त्यात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं कसं काम करतोय तर व्लॉगमध्ये बघा. आणि सोबत आपण थोडंसं फोरेक्सचं पण आता एक 4-5 दिवस झाले सुरू केलंय, तर ते पण बघा. तुम्हाला आवडते का नाही मला कमेंट करून सांगा, आपण त्यामध्ये फुल डिटेल्स व्हिडिओ टाकूया लवकरात लवकर. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळची वाजले 5:45. थोडा लेट झालाय, झोप लागली होती आपल्याला. तर ठीक आहे, आंघोळ वगैरे करून आपण चहा पिऊन निघालोय घरातून आणि इथनं आपण बघूया. आता डिव्हाइस ऑन करू. गॅस तर कालच फिल करून घेतला होता आपण आणि बघूया आपली सुरुवात कोण करते आज. आपण आलोय खामंड हॉस्पिटलला. वाकडच्या तिथनंच आले, पिंपळे निलगच्या अलीकडनंच आपल्याला ट्रिप भेटली होती. 264 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला किती दिलं काय माहिती. उबेरकडनं राईड होती. आता इथनं आपण बाहेर निघू आणि बघूया कुठं राईड भेटते आपल्याला. आलोय आपण स्टेशनच्या इथं, फ्रेश झालोय आणि आता बघूया कॅब किती आहे. जवळपास 21 कॅब दाखवल्या होत्या मला आणि आता बघू मग किती राहिलेत आता, म्हणजे एक 5 मिनिटापूर्वी. तर बघू आता आपल्याला इथनं कोण बाहेर काढतो. पुणे स्टेशन पासून आपल्याला लगेचच राईड भेटली होती चाकणची. चाकण आंबेडकर चौकातनं फक्त 350 मीटर होतं. तिथंच आता आपण सोडले कस्टमरला. 426 रुपये बिल झाले 32 किलोमीटरचे. तर आता इथनं आपण ओला आणि रॅपिडो ऑन केले, सगळेच ऑन केले. आता इथनं आपल्याला पुण्याच्या साईडला थोडंसं वेट करूया. आता आली होती पण विदिन सेकंदात गेली ती, क्लिक करायच्या आधी. डेक्कनची होती. सो इथं आता आपण पुढं काहीतरी नाश्ता करू. इथं काय दिसते, बालाजी वडेवाले. ठीक आहे, बघू काहीतरी थोडाफार नाश्ता करू आणि मग पुढं निघू. कारण राईड इथनं पडल पण थोडंसं वेट करायला लागेल. आता एक आली होती, ती झाली असती तर कामच झालं असतं, पण ठीक आहे, आपल्या हातात नाही. आपण क्लिक केलं आणि लगेच गेली. विदिन आहे ना, मी सांगतो 2 सेकंद बी नसेल स्क्रीनवर आली आणि लगेच जाते. रॅपिडोचा हाच विषय. ठीक आहे, हरकत नाही. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला राईड कम्प्लीट करायला. आंबेटांग चौकात होतो आपण. सीएनजी घेतला भरून तिथं आणि सीएनजी पंपच्या साईडलाच मिसळवाला आहे, प्रतीक मिसळवाला. आता ही इथली जी लोक असेल त्यांना माहित असेल, जुना आहे तो. आम्ही कुठं पण इकडं या साईडला आलो, मित्र काही इथं आमचा स्टॉप असायचा बऱ्याच वेळा. सो म्हटलं चला थोडासा नाश्ता करून घेऊ. मिसळ खाल्ली आणि निघलोय आता. टाइम झालाय 9:45. आता इथनं मोशीपर्यंत तर माझ्या हिशोबाने जावं लागल. पडली राईट तर वेल अँड गुड, नाही पडली तर आपण पुढं. आणि सीएनजी भरलाय म्हणल्यावर काम थोडं जास्त केलं तरी हरकत नाही आज. तर बघूया आपण कुठं जातोय आज. 2 राईड तर झाल्यात, एक ओला, एक उबेर आणि एक रॅपिडो. तर ठीक आहे. कालचा अपडेट आपला फोरेक्सचा. रात्री 10 वाजेपर्यंत आपण जवळपास $11 बुक केलेत, म्हणजे 87 रुपीजनी पडतं ते. 900 रुपये आपण एक्स्ट्रा बुक केलेत काल. आणि ठीक आहे, आता याच्यामध्ये शेअर मार्केट किंवा फोरेक्स मार्केट याच्यामध्ये अभ्यास करूनच यावं. डायरेक्ट कुणीही उतरू नये. व्हिडिओ बघून, युट्यूबला प्रॉफिट बघून डायरेक्ट घ्यायचे, पैसे लावायचे, तसं कधीच करायचं नाही. कोणतीही गोष्ट आपण शिकून करतो. तर शिका. डेमो अकाउंट घ्या. डेमो अकाउंटमध्ये हात साफ करून घ्या. तिथं फेक अमाऊंट भेटते आपल्याला. तर त्याने प्रॅक्टिस करा. आधी आहे काय, कसं चालतं, काय चालतं. आपण तर व्हिडिओ चालू करणार आहेत त्याचे हळूहळू. मला असं वाटतं शॉर्टमध्ये आपण फक्त शॉर्ट व्हिडिओ जे असतात त्याचेच आपण आहे ना, फोरेक्स मार्केट किंवा शेअर मार्केटचे एक साईडला म्हणजे आपलं राहील आणि आपण हे कॅब चालवतो हे एका साईडला राहील. तर आपण शॉर्टमध्ये थोड्या गोष्टी आपण ऍड करत जाऊ. तर एक एक कन्सेप्ट त्यामध्ये आपण घेऊ आणि नंतर पुढं बघूया, मग अपडेट करू. आज दोन्ही मार्केट शांत आहे. फोरेक्स तर शांत आहे आणि आपलं मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये गॅप अप झालेले आहे. निफ्टी बँक निफ्टीला 400 आणि 200 पॉईंटचं. तर ठीक आहे, मी जर आता ऍक्च्युअल मध्ये करत असतो तर मी आता लॅपटॉपच्या समोर असतो. थोडंफार आपल्याला जे सकाळ मॉर्निंगला ट्रेड भेटतात 11 वाजेपर्यंत, आपण ते करत असतो. तर ठीक आहे, हरकत नाही. जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा आपण ते पण करू. आता यामध्ये मला बरे 1-2 कमेंट असे आले की तुम्ही ह्या गोष्टी सांगून नका. तर आता असं माझ्या बाबतीत असं आहे की जे मी फेस केले लाईफमध्ये, तर त्याच्या एक्सपिरियन्सने दुसऱ्याला जर फायदा होणार असेल किंवा त्याला एक डायरेक्शन भेटणार असेल. मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःकडचे सगळेच पैसे लावा. एक थोडीशी अमाऊंट आधी शिकून घ्यायचं. मी 3 वर्ष दिलेत. 3 वर्षानंतर मी आता फुल टाइमचा विचार करतोय. तर
प्रत्येकाने ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने शिकावं. युट्यूबला आहेत, कोर्स करायचा, एखादा कोर्स करा लॉस करण्यापेक्षा, आणि शिकून घ्या. शिकून समजून गोष्टी कसे चालतात, काय चालतं, टायमिंग काय असतो, कोणता ऍप वापरला पाहिजे, टॅक्सेशन कसे आहेत, हे सगळं विचार करून काम केलं पाहिजे. तर ठीक आहे, हे होतं बेसिक. आता हे जर असं बोलत गेलो तर व्हिडिओ खूप मोठी होईल. आपण आपलं बाकीचं जे बॅक टू वर्क आहे ते आपण तिकडे फोकस करू, आणि नंतर जेव्हा फॉरेक्सचं जेव्हा चालू करू तेव्हा आपण त्याच्यामध्ये त्या गोष्टी बोलू. आपण आलोय आळंदीच्या इथं. आळंदीचा ब्रिज क्रॉस करून पुढे इथं ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल एक आहे. गव्हर्नमेंट म्हणजे आयुष्यमान कार्ड जे आहेत त्यांचं इथं होतं वाटतं. एक आजी होती, त्यांचं नातू असेल समजा काय, तर त्यांना इथं सोडला आपण मोशीच्या रोडला. 8.5 किलोमीटरची राईड होती. 173 आपल्याला दिलेत, आणि 600 रुपये आपले अशा प्रकारे रॅपिडो झालेत, आणि 190 रुपये उबेर. तर 790 रुपये समजा, 800 रुपये पकडा, 790च पकडा. आपलं अर्निंग झाले. टाइम झालाय 10:30, आणि हा इंद्रायणीचा ब्रिज, इंद्रायणी आळंदी. तर ठीक आहे, इथनं आपण आता बाकीचे ऍप चालू करू आणि बघूया राईड कुठं पडते. आपण आलोय आळंदीच्या इथं, आणि एक सांगायचं होतं की आपण एक फॉरेक्सचा ट्रेड घेतला होता क्रूड ऑइल मध्ये. पुट म्हणजे खाली पडलं पाहिजे मार्केट म्हणून घेतला होता 0.02 लॉटनी. तर त्यामध्ये आपल्याला $2.44 प्रॉफिट झाले. त्याचा फोटो मी टाकल इथं. तर 0.15 त्याच्यामध्ये टॅक्स जातो. $0.15 म्हणजे 12 रुपये टॅक्स जातो. बाकी आपल्याला नाही म्हटलं तरी 8×16 170 वगैरे प्रॉफिट झालाय. तेवढंच आपले गॅसचे पैसे वगैरे निघून जातात. तर आता इथं तर राईड नाही पडली. आता राईड इथं पडल माझ्या हिशोबाने चरोलीमध्ये. तिकडनंच राईड पडणार. इथं आळंदीत तर मुश्किल आहे, पडली तरी वेट करायला लागेल. आपल्या ऍप तर सगळे सुरू आहेत. असं छोटे मोठे ट्रेड पण तो ट्रेड मी बराच वेळ, एक तासभर तरी होल्ड केला असेल, कारण कन्व्हिक्शन होतं त्यामध्ये की आपल्या साईडनीच येईल. आणि स्टॉप लॉस लावला होता की लॉस डिफाईंड होतं त्यामध्ये, की झालं तरी एवढाच लॉस घेणार, प्रॉफिट झालं तर मग बघूया फ्लो मध्ये किती भेटते तेवढं. तर ठीक आहे, अशा प्रकारे काम झालं तर बरं वाटतं. तर बघू आता इथनं आपल्याला राईड कोण देत. बोलल्याप्रमाणे आपल्याला इथनं राईड भेटली चरोली पासनं 24 वाडी, शिवाजीनगर, BMCC कॉलेज, FC रोडला. तर 22 किलोमीटर दाखवलंय. ते मला थोडंसं डाऊट आहे की 22 किलोमीटर नाही आहे इथनं, पण ते दाखवलंय. सो आपण बघूया नेमकं काय विषय. कस्टमरला कॉल केला, येतो बोललेत. ती राईड आणली होती आपण. आता त्यामध्ये एक स्टॉप ॲड होता. त्यांनी विश्वंतवाडीला एक स्टॉप ॲड केला. स्टुडंट होते. तर BMCC कॉलेजला सोडलंय, डेक्कन रोडला, FC रोडला त्या. आणि 308 रुपये कस्टमरचं बिल, पण आपल्याला 314 रुपये भेटलेत. काय माहिती, वेट टाइम वगैरे पण भेटलाय. उबेरकडनं आपल्याला एक्स्ट्रा पैसे भेटलेले. तर ठीक आहे, आता इथनं आपण बाहेर पुढे रोडला, मेन रोडला लागू, आणि ओला आणि रॅपिडो ऑन करतो आणि बघूया कुठं जातोय. परत आपण स्टेशनच्या इथं आलोय. आता मध्ये येताना एक राईड आली होती आपल्या चिंचवडची, एक्सेप्ट केली, आणि ते उबेरला गोल गोलच फिरत होतं. म्हणजे आपल्याला भेटल असं जवळपास 10-15 सेकंद फिरलं आणि गेली. दुसऱ्या कोणाला ड्रायव्हरला ती गेली, मला काही भेटली नाही. नंतर आता आपण व्हिडिओ काढत होतो तर पिंपरी सौदागरची एक आली, एक्सेप्ट करेपर्यंत गायब. रॅपिडोची 2-3 सेकंदाच्या आत गायब होऊन जाते राईड. जिथं कुणाला जायचं नाहीये तिथली फक्त राहती, बाकी अशा गायब होतात का कळतच नाही. क्लिक करस्तोवर गायब. 1 ते 2 सेकंदामध्ये एक्सेप्ट नाही केली तर गायब. तर ठीक आहे, इथं आता आपण थोडा वेट करू, कारण RTO वाले थांबले तिथं. इथं नाही उभी करता येणार गाडी, पुढे जावं लागल. तर बघू आता. पोलिस थांबलेत, काहीतरी आहे वाटतं आतमध्ये, कोणतरी येणार असेल. फुल पोलीस आहे, म्हणजे कॅब नाही काय नाही, सगळ्यांना बाहेर काढले. तर ठीक आहे, बघूया काय विषय. आता इथं कॅब लावू कुठंतरी आपण जागा बघून, आणि वेट करू. नंबर बघू किती. तर पुणे स्टेशन पासून आपण थांबलो 5-10 मिनिटं, आणि पोलिस होते भरपूर तिथं. काय विषय होता काय माहिती, कॅबवाले नव्हते. आपला नंबर लगेच लागला, 1 ते 5 मध्येच होतो. तर आपल्याला उबेरकडनं राईड भेटली दिघीत नव्हतं ते, झाकात नाक्याच्या अलीकडं. तिथंच आपण कस्टमरला सोडलंय दिघीत एंटर, किंवा म्हणजे तिथं अलीकडंच. तर 265 रुपये कस्टमरचं बिल झालं, आणि 230 रुपये आपल्याला दिलेत.
तर ठीक आहे. आणि तिथनं मग आपण घरा साईडलाच निघलो. तर आणखीन एक आपल्याला स्टेशनच्या इथं इर्टिकावाला भेटला होता की त्यांची गाडी मुंबई पुणे असती, पण सध्या काम नसल्यामुळं ओला उबेरचं करतोय. आणि आज तर म्हणला ओला उबेरचे पण राईड नाहीये स्टेशनला. म्हणला 2 तास झाले इथंच थांबलोय. हिंगोली साईडचं होतं, व्हाईट कलरची इर्टिका, येलो नंबर प्लेट. तर त्यांचं काहीच काम झालेलं नव्हतं, ते दिवसभर झाले उभे होते. तर आणखीन त्याच्या मागे एक आपल्या मागे वॅगनरवाला होता, ते पण तसं म्हणत होते की राईड नाही. त्याचा राईडचा फ्लो थोडासा कमीच झालेला आहे स्टेशनपासून, किंवा थोडे दिवस झाले जाणवते. तर आपण ते फोरेक्स करतोय म्हणून ठीक आहे, आपल्याला त्यातनं $2.5 निघले टोटल. तर आणि आणखीन बघू आपण संध्याकाळपर्यंत आपले किती करता येईल मॅक्झिमम. काल आपण $11 केले होते, तर तिकडनं 1,000-1,500 रुपये येतात आपल्याला, त्याच्यामुळं काय वाटत नाही. तर ठीक आहे, प्रयत्न करू आपण. ठीक आहे, आता आपण इथनं घरी जाऊ आणि भेटू डायरेक्ट उद्या आता. तर मग अशा प्रकारे 1300, 600, 230, 830 आणि 600, 6 आणि 5, 11. 1 मिनिटात टोटल करतो मी आणि परत सांग. 730 रुपये उबेर, 600 रुपये रॅपिडो आणि 230 रुपये आपलं मार्केटचं झाले गोल्डचं फोरेक्स मध्ये. तर असं 560 रुपयाचं काम झाले. 450-400 रुपयाचा सीएनजी लागला असेल, जास्त सीएनजी नाही लागलेला. तर आणि भेटूया आता आपण डायरेक्ट उद्या.